मी तुमच्यावर नेहमी प्रेम करत आले, सतत तुमचा ध्यास घेतला, पण तुम्ही कुठल्या ना कुठल्या कारणाने सतत पाठ दाखवली। त्यावेळीही तुम्हाला भेटण्याची आस असताना तुम्ही मला भेटला नाहीत। आपल्या विवाहाची तिथी निश्चित झाल्यानंतर आपल्याला एकमेकांशी बोलता यावं, पाहता यावं म्हणून तुम्ही मला सुवर्ण दर्पण दिलात। पण विवाहाच्या वेळी तुम्ही मला सुवर्ण दर्पण बंद पेटीत ठेवायला सांगितला। त्याही वेळी तुम्ही कुठे गेलात हे मी पाहू शकले नाही। श्री खंडेराय विवाहस्थळ सोडून गेले आहेत आणि ते कुठे गेले आहेत हे कोणालाच ठाऊक नाही। लग्नाच्या आधी तुम्ही मला जी भेट दिलीत त्या भेटीने माझ्या मनात सतत भय राहिलं। हळदीचं शिवलिंग भग्न पावले तर आपल्या नात्याला तडा जाण्याची ती खूण होती। पण माझ्या मात्र हे खूप उशिरा ध्यानात आले। इथेही तुम्ही माझ्यापासून सत्य लपवून ठेवलत। हळदीचे हे शिवलिंग जोपर्यंत आपल्या मूळ स्वरूपात राहील तोपर्यंत आपले श्री खंडेरायांशी असलेले अर्धांगिनीचे नाते अबाधित राहील। आता मी तुम्हाला सगळे राग, लोभ बाजूला ठेवून भेटायला यायचं म्हणते आहे, तर त्या 3 दैत्यांचं संकट समोर येऊन उभं राहिलं आहे। सुख माझ्याशी असा पाठ शिवणीचा खेळ का खेळत आहे? नारायण नारायण। काय वार्ता घेऊन आलात मुनिवर? हे प्रभू, आपल्यापासून काहीही लपून राहिलेले नाही। विद्युन्माळी, तारकाक्ष आणि वीर्यवान यांना श्री ब्रह्मदेवांनी दिलेल्या वरदानाप्रमाणे जर त्यांनी अंतराळात ग्रह कक्षेत सुवर्ण, रौप्य आणि तांब्याची 3 पुरं बांधायला घेतली तर ग्रह ताऱ्यांच्या अस्तित्वाचाच प्रश्न उभा राहील। परंतु अशा पद्धतीची नगर अंतराळात उभी करणारे विश्वकर्मा हे एकमेव आहेत। परंतु विश्वकर्मालाही ते 3 आग्रह करणार। प्रसंगी 3 पुरं बांधायला त्यांना भाग पाडणार। होय, अगदी बरोबर प्रभू। मी हेच आपल्याला सुचवण्यासाठी आलो होतो की विश्वकर्माला त्यांच्याकडे जाऊ न देणे हे आपल्या हातात आहे। किंवा अशी रचना करणं अवघड आहे असं विश्वकर्माने त्यांना पटवून द्यावं। श्री खंडेराय जेजुरीत नाहीत म्हणून त्यांचं धाडस वाढत जाणार। त्याआधी विश्वकर्माला मला भेटण्याचा संदेश द्या। जशी आपली आज्ञा प्रभू। बंधो, देवी, म्हाळसा आपण मला तुम्हाला आत्ताच काही सांगायचे आहे। अवश्य सांगा देवी, काय सांगणार आहात? मला यांना चंदनपुरीला भेटायला जायचेच आहे, कितीही विघ्न आले तरीही। परंतु देवी, आपण चंदनपुरीला निघाला आहात ही गोष्ट एक वेळ मनुष्यांपासून लपून राहीलही।
पण अशुभ शक्तींना ह्याचा गंध लागल्याशिवाय राहणार नाही. ब्रह्मदेवांनी त्या 3 राक्षसांना वरदान दिले, त्यांच्याविषयी तुम्ही बोलता आहात? होय म्हाळसा, ही गोष्ट साधी नव्हे. काही अंशी त्यांना चिरंजीव होण्याचंच वरदान मिळालंय आणि त्यांचं लक्ष जेजुरीवर आहेच. माझ्यातल्या शक्तींना जागे कसे करायचे याचे मला ज्ञान झाले आहे. वेळ प्रसंगी मी स्वतः युद्धाला उभी राहीन. देवी, तुमच्यात असलेल्या शक्तींविषयी कुणालाही कसलीच शंका नाही. परंतु त्या 3 असुरांचा मृत्यू महादेव अर्थातच श्री खंडेरायांच्या हातून नियतीने लिहिला आहे. ती वेळ कशी आणि केव्हा येईल हे आता सांगता येणं कठीण आहे. परंतु ह्या जेजुरीला आणि तुम्हाला जपण्याचे दायित्व आम्हा दोघांवर आहे. आपला बंधू या नात्याने मी तुम्हाला विनंती करतो की श्री खंडेरायांना भेटायला तुम्ही चंदनपुरीला जाऊ नये. म्हाळसा, श्री खंडेराय इथे नसताना जर तुम्ही कोणत्या संकटात सापडलात तर सगळ्यांसमोर मोठं अनिष्ट उभं राहील. मला तुमचे प्रेम कळते आहे, पण ही माझ्या प्रेमाची परीक्षा आहे. मला यांना चंदनपुरीला भेटायला जायचेच आहे. देवी, जर तुम्ही तुमचा निर्णय मागे घेणार नसाल तर मला तुमच्या बरोबर चंदनपुरीला यावंच लागेल. येते मी. बानू, जाती ग म्या. रात बिलई झाली आहे. नाही नाही, बस हातच. हात थांबून काय करू? तू देवाचं ध्यान लावून बसली आहेस. म्या काय तुझ्या तोंडाकडे बघत बसू आहे? ए म्हणजे नग जाऊ, मला झोपच येत नाही बघ. मी एक सांगू का? तू आजला जेजुरीला जायला सांगितलं होतंस बघ, ते बरंच केलं होतंस. पर बाला जेजुरीला जाता आलं का? नाही. वय तवा नाही जाता आलं, पर आता जायला हवं. तुला खंडोबासनी भेटाय हवं, म्हणजे समजा गुतडात सुटल बघ. अगं पर कसं जाणार म्हणजे? आणि एकलंच जाणार होय? एकलं कशा पायी? म्हातार बाबाला घेऊन जाऊ. पर म्या नाही यायची. का? तुझं काय अडलंय आता हात? सांगते. अगं सांग की लवकर. मला एकच काळजी आहे बघ. सारखं आपलं बानुबाई बानुबाई कोण ऐकलं लाग? अरे अरे म्हातार बाबा, रातच्याला कुठं चाललं म्हणायचा? मी आलो जाऊन, पर तुम्ही वाड्याच्या बाहेर पडू नका.
येतो मी. काळजी घ्या. चंदनपुरीला चालला आहात. काय घडेल कसं घडेल सांगता येत नाही. तुम्हालाच सगळं पार पाडायचं आहे. सगळ्यांबरोबरच स्वतःचीही काळजी घ्या. निघतो. अहो, या वेळेस उशीर करू नका. लवकर या. देवा, आपण स्मरण करताच आपल्या भेटीसाठी आलो. शुक्राचार्य, मी जेजुरीत नाही म्हणून तुमच्यावर काही दायित्व सोपवली होती. मला त्याचे स्मरण आहे देवा. तारकासुराच्या 3 पुत्रांचे काय करायचे? त्यांना ब्रह्मदेवांनी जे वरदान दिले ते मला समजले. तेवढेच पुरेसे नाही आचार्य. त्यांनी जर अंतराळात 3 पुरं बांधली तर काय होईल या ग्रहमालेचे? काय होईल या सृष्टीचे? पृथ्वी ही उद्ध्वस्त होईल त्यांच्या या मूढपणामुळे. क्षमा असावी देवा, पण ब्रह्मदेवांनी त्यांना ह्याची अनुमती द्यायला नको होती. जे घडायचे ते घडले. आता आपण आज्ञा करावी देवा. शुक्राचार्य, दैत्य कुळाला पुन्हा समज देण्याची वेळ आली आहे. आतापर्यंत जे कुणी केले नाही ते करण्याचे त्यांनी धाडस दाखवले आहे. मी तात्काळ विद्युन्माळी, तारकाक्ष आणि वीर्यवान यांची भेट घेतो. आचार्य, मी जेजुरीत नाही याचा अर्थ ही सृष्टी, हे ब्रह्मांड पोरकं झालं असं नाही. मी इथे आहे आणि कुणीही सृष्टीच्या संहाराची स्वप्न पाहू नये. अन्यथा मी असा संहार करेन की दैत्य कुळाची कूस पुन्हा कोणत्याही दैत्याला जन्म देणार नाही. प्रस्थानाची सगळी तयारी झाली आहे ना? हो, पहाटेची वेळ आहे. उजाडण्याच्या आत आपल्याला जेजुरी बाहेर पडायला हवं. आणि आपण इथून निघालो आहोत हे कोणालाही कळता कामा नये असे प्रधानजींनी सांगितले आहे. माझ्याच पतीला मी वेश बदलून भेटायला चालले आहे, तेही कुणालाही न सांगता. म्हाळसा, पण खरंच कुणालाही कळायला नको आपण चंदनपुरीला चाललो आहोत ते. कळलं तर लोक काय म्हणतील? देवा, मी आपल्याला विनंती करतो, आपण शांत असावे. दैत्य कुळाचा उद्धार करण्यासाठी मी त्यांना कोणतेही अयोग्य पाऊल उचलू देणार नाही.
त्यांनी पहिले पाऊल टाकले आहे आचार्य. असुरातल्या अशुभ तत्वाचे शुभात रूपांतरित व्हावे म्हणून मी त्यांना कधीही अस्पृश्य मानले नाही. पण हे जर समजण्याची त्यांच्यात क्षमताच नसेल तर यावेळी त्यांना माझे रौद्र रूप सहन होणार नाही. आणि जेजुरीत माझी म्हाळसा आहे, असे सर्व प्रियजन आहेत. आणि कोणाची वक्रदृष्टी त्यांच्यावर पडली तर मृत्यूचे तांडव पाहायला मिळेल सगळ्यांना. देवा, मी त्या 3 असुरांना अंतराळात 3 पुरं बांधू देणार नाही. त्यांना समज द्या आचार्य, अन्यथा मी त्यांना असे शासन करेन की पाहणाराचाही थरका पुढे. आला का ग त्यो? नाही ग, कुणाशी बोलतोय कुणाच ठाव. कोणतरी साधू आल्या ती. हा म्हातार बाबा जवा धरण वस्तीवर आला आहे तेव्हा धरण कोण कोण यायला लागले ना वस्तीवर. कोण हाय कोण येऊ म्हातारा? आणि ही काय भेटायची आहे का तवा? बानू, यो म्हातारा काय मला साधा सुद्धा दिसत नाही बर का. तुला नाही असं वाटत वय की? आणि ह्याला काय ठाव का काहीतरी विपरीत घडणार आहे का? हा काय पिंगळा आहे का ज्योतिष आहे? तेच म्हणते मी. याला कसं ठाव समजा महाशिवरात्रीचं? बानू, तुझ्या एक ध्यानात आलं का? काय तू आजकाल भांडत नाही त्याच्या संग? गप. एक हाय म्हणजे का कुणास ठाव. मला असं वाटतं जेजुरीला जाताना ह्यो संघ असल तर काय बी भ्यान आहे. अरे गणुबा, जेजुरी बाहेर जायचं आहे आणि किती दिवस लागणार आहे हे बी ठाव नाही. नाही म्हणजे तू घरी तुझ्या बायकोला सांगितलं आहेस ना? वय सांगितलं. ती म्हणली कामासाठी चाललायसा का दुसरं काही कारण आहे? संशय. तुझ्या बायकोला बी तुझ्या संशय आहेच का? अरे बाबा, काय विचारू नकोस. तिला वाटतंय की मी कामाच्या नावाखाली कुठल्या तरी बाईकडे जातो. या हे म्हणजे काहीतरीच. आणि तुझ्याच जमणार आहे ते काय? नाही म्हणजे अरे बाबा, ते करणं म्हणजे सोपं नाही. कुणाचं बी काम नाही काढत ते. अरे ज्या वाटेला जायचंच नाही त्यात कशाला बोलतोय सा? घ्या. अरे तुझ्या एकट्याबद्दल बोलत नाही मी. ज्यांचं लगीन झालं ना त्यांच्याबद्दल बोलतोय. नाही आता तुला बोललो असतो पण राग गेला. राहू दे आपलं. लक्ष्मीदेवी, आम्ही चंदनपुरीला चाललो आहोत. आम्ही परत येईपर्यंत तुम्ही सगळ्यांची काळजी घ्या. तुम्ही निश्चिंत राहा. येते मी.